जालन्यामध्ये आंतरधर्मीय विवाह केला म्हणून डांबून ठेवलेल्या महिला आणि मुलाची पोलिसांनी सुटका केली आहे। जालन्याच्या भोकरदनमधील एका गावात ही धक्कादायक घटना घडली। मुलीनं आंतरधर्मीय विवाह केला म्हणून तिच्या आईवडिलांनी तिला व तिच्या मुलाला साखळदंड पायाला बांधून 2 महिने डांबून ठेवलं होतं। पीडित विवाहितेच्या पतीनं न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका करून पतीच्या ताब्यात दिलाय। विवाहिता शहनाज व मुलगा कार्तिक अशी सुटका करण्यात आलेल्यांची नावं आहेत। भोकरदन शहरालगत असलेल्या एका गावातील मुलगी शहनाज हिने छत्रपती संभाजीनगर इथं राहत असलेल्या सागर या मुलासोबत आंतरधर्मीय विवाह केला होता आणि यामुळे मनात राग धरून विवाहितेच्या आईवडिलांनी पोटच्या मुलीला आणि नातवंडाला साखळदंड पायाला बांधून 2 महिने डांबून ठेवलं होतं। प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। गौरव, विक्रांत, खरी गोष्ट आहे। आपण जर पाहायला गेलं तर ही जी घटना आहे ती भोकरदन शहराजवळील भोकरदन गावाजवळील एका लहान गावामध्ये घडलेली आहे आणि या ठिकाणी आंतरजातीय विवाह केला म्हणून विवाहिता आणि तिच्या मुलाला चक्क तिच्या आई आणि वडिलांनी 2 महिने डांबून ठेवले होते। आपण जर पाहायला गेलं तर विवाहिता आणि तिच्या मुलाची पोलिसांकडून सुटका करण्यात आलेली आहे। मुलीने आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केला म्हणून तिच्या आई वडिलांनी मनात राग धरून हा संपूर्ण प्रकार केलेला आहे आणि विवाहिता आणि तिच्या मुलाला तब्बल 2 महिने त्यांच्या पायामध्ये साखळ दंड घालून त्यांना डांबून ठेवले होते आणि या प्रकरणी विवाहितेच्या पतीने न्यायालयात दाद मागितली आणि त्यावरून न्यायालयाने संपूर्ण कारवाई करून विवाहिता आणि तिच्या मुलाला सोडवण्याचे आदेश दिले आणि या संपूर्ण प्रकरणानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर ही धक्कादायक घटना जी आहे ही भोकरदन शहराजवळ एक लहान गाव आहे या ठिकाणी घडलेली आहे आणि या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली। मात्र आता विवाहितेच्या आईवडिलांवर आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद गौरव दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।